नमस्कार. ओके, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. आजपासून इथून प्रॉपर आपण जर मोजलं तर आपल्याकडे 4 वीक आहेत. 4 वीकमध्ये आपण 4 हप्त्यामध्ये आपण काय करू शकतो सर? आता अभ्यास वाचन सगळं तुमचं झालेलं असेल. तुम्ही मोस्टली टेस्ट सिरीज पण दिलेली असेल. ठीक आहे. सो आजपासून आपण टेक्निकल जे सब्जेक्ट आहेत जसं की जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स इथे कधी कधी PYQ ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं ठरतो. ठीक आहे. सो त्या PYQ ॲनालिसिसमधून आपल्याला नेमकं किती सिलेबस येतो, कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि हे जाणून घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की नेमकं आपल्याला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, ट्रिक्स कसे लागतात, शब्द कोणते म्हणजे अंडरलाईन करायचे, प्रश्न कसे वाचायचे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो तुम्हाला 28 सप्टेंबरसाठी भरपूर खूप खूप शुभेच्छा. आणि मी दररोज आता एक व्हिडिओ तरी मिनिमम टाकणार आहे की तुमचा MPSC राज्यसभेचा जो प्रिलिम्सचा तो जो दिवस आहे 28 सप्टेंबर हा एकदम शॉर्ट तुम्हाला कन्फर्म वेमध्ये ठीक आहे पास करता येईल. आणि हे जो एक आपला स्कोर आहे तो कसा आपण 120 प्लस करूया ते आपण इथे बघता येईल. ठीक आहे. चला चालेल, आपण स्टार्ट करूया. येस. सो हा पेपर आहे 2024चा जिथे आपण जिओग्राफीपासून स्टार्ट करतो आहे. आणि जिओग्राफीमध्ये जर तुम्ही बघाल क्वेश्चन्स चांगले असतात, सोपे असतात, फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिकल बेस चांगला पाहिजे. आता हा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. सगळ्यात पहिलं जो नॉट शब्द आहे त्याला आपल्याला अंडरलाईन करावं लागेल कारण की त्या शब्दावर आपला आन्सर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आता सर इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर मे बी कधी होऊ शकतं की वाचता वाचता आपल्याला त्याचा अर्थ म्हणजे असं होऊ शकतं की अर्थ नाही समजलं तर थोडंसं तुम्ही जाऊ शकता मराठीकडे. पण इंटेन्सिव्हचा शब्द तुम्हाला माहीत आहे की इंटेन्सिव्ह म्हणजे डिटेल, सखोल हा जो शब्द आहे त्याला आपण म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट इंटेन्स म्हणजे थोडा मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. जास्ती उत्पादन आपण म्हणू शकतो. सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे सर घरगुती आपण म्हणू शकतो की घरीच पाहिजे पण थोडंसं जास्त प्रमाणात पाहिजे. आपल्याला ह्याला मोठ्या प्रमाणात करायचं नाही म्हणजे एक्सपोर्ट करायचं नाही किंवा कमर्शियल करायचं नाही आहे. ठीक आहे. ओके. आता जर तुम्ही पाहिलं ह्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्ये नाही. ठीक आहे. नाही म्हटलं आहे. सगळ्यात पहिले जर तुम्ही बघाल इंटेन्स हा शब्द आलेला आहे. इथे जर इंटेन्स हा शब्द आहे ठीक आहे याला नको. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन पाहिजे. ठीक आहे. नको हा शब्द पाहिजे सर. ॲनिमल हजबंड्री इज अ कॉम्प्लिमेंटरी बिझनेस टू ॲग्रिकल्चर. हां म्हणजे आपण इथे होऊ शकतं की प्रत्येक मोस्टली शेतकऱ्यांच्या घरी ॲनिमल हजबंड्री असतंच. ठीक आहे. कोंबड्या झाल्या, जसं गाई, म्हशी ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्याच्यामुळे ह्याला काही आपण वेगळं काहीतरी बिझनेस असं म्हणू शकत नाही. दुसरं बघा वास्ट साईज ऑफ द फार्म म्हणजे मोठी तुम्हाला फार्मची खूप मोठ्या साईजमध्ये पाहिजे का. सबसिस्टन्स म्हटलं आहे तर फार्मची साईज मोठी नको, लहान असली तरी चालेल. तर आपल्याला सी ऑप्शन जो आहे हा जरा चुकीचे वाटतंय. मॅक्झिमम एल्ड प्रोडक्शन पर हेक्टर. आता बघा इथे इंटेन्सिव्ह हा शब्दाचाच अर्थ काय आहे, ईल्ड जरा मॅक्झिमम पाहिजे. ठीक आहे. तर ईल्ड जर मॅक्झिमम पाहिजे तर आपल्याला ऑब्व्हियसली तिसरा पॉईंट तर पाहिजे. आता जर तुम्ही ऑप्शनमध्ये जर बघाल तर मला ए नको आहे. ए नको आहे तुम्हाला. ओके ठीक आहे. आता बी, सी आता म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थच राहिले. मला सी पाहिजे सर. सी जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला सेकंड क्रॉस करावं लागेल. आता राहिलं तिसरं आणि चौथं. जरा पेन वापरलं तर अजून बरं मजा येईल. ठीक आहे सर. आता बघा सर जर तुम्हाला तिसरं हवं इथे पण आहे आणि इथे पण आहे. तिसरं म्हणजे सी तुम्हाला पाहिजे सर. आता बी पाहिजे का? नो. म्हणजे तुमचा आन्सर मोस्टली काय राहील? ओनली सी. ठीक आहे. सोपा प्रश्न होता आणि मोस्टली तुम्हाला येऊन जाईल, काही असं नाही. पण तुम्हाला इथून काय काय शिकायला मिळालं की इंटेन्सिव्ह, सबस्टेन्सिव्ह ह्या ज्या गोष्टी असतात आणि एकदा जर तुम्ही NCERT गो थ्रू केली तर तिथे पण तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे. ओके. Which of the following is not the pattern of urban settlement? Not the pattern of urban settlement असं म्हणतोय. ठीक आहे सर. बघू आपण. नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही म्हणतोय.
लिनियर, चेकरबोर्ड, सर्क्युलर. सर्क्युलरचे तुम्हाला एक्झाम्पल सांगू. दिल्लीमध्ये आहे कॅनॉट प्लेस. ठीक आहे. CP म्हणजे सर असं इथे सगळे तुमचे दुकानं आणि इथे मेन तुमची फ्री स्पेस. सर्क्युलर असतं. लिनियर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा असा एक रस्ता आहे आणि इथे सिटी आहे सर. चेकरबोर्ड म्हणजे म्हणू शकतो आपण डिस्पर्स, विस्कळीत. अर्बन सेटलमेंट, विस्कळीत. जरा थोडंसं गडबड वाटतंय. ठीक आहे. सो तिसरा ऑप्शन आपला आन्सर राहील. डन. ठीक आहे. चला, तर मी सगळ्यांना तसंच टिक केलं आहे, पण दिस इज द आन्सर, डिस्पर्स. समजलं का? सो अशा प्रकारे तुम्ही थोडंसं ऑप्शन्स एलिमिनेट करू शकता लॉजिक लावून. प्रत्येक गोष्ट वाचून आपल्याला समजणार असं नसतं. काही काही लॉजिक्स पण महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. चला, 2 प्रश्न तर जमले सर. योग्य जोड्या लावा. लावून बघू सर. इथे योग्य जोड्या लावाल तुम्ही तर आयुष्यात पण योग्य जोडी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. भारत. आता तुम्ही जर नाव पाहिलं, ग्रँड कॅनियन, गॅलापागोस, ग्रेट बॅरियर रीफ. आता मला सांगा, हे जे नावं आहेत इथे सगळे इंग्लिश नावं आहेत. मान्य आहे सर. पण उद्याने, जिम कॉर्बेट ऐकलं असेल. प्रिपरेशन करताना असं होणार नाही की तुम्ही नाही ऐकले, पण तरी मी समजतो की ठीक आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही. आपण कसं लॉजिकली जाऊ शकतो बघा. ठीक आहे. ग्रँड कॅनियन आणि गॅलापागोस जर तुम्ही बघाल तर USA आणि ऑस्ट्रेलिया ह्याला तुम्ही इक्वेडॉर आणि गॅलापागोस हे तुम्ही जोडी लावू शकता, कारण की ते दोन्ही तिथे ग्रेट बॅरियर रीफ. ठीक आहे. आता ना बॅरियर रीफ म्हटलं आहे म्हणजे नक्कीच समुद्र तिथे लागेल आणि आजूबाजूला जर समुद्र असलं तर अजून जरा सोपं जाईल. म्हणजे आपण असं करू शकतो का की ऑस्ट्रेलियाला आपण चौथं देऊ शकतो ऑप्शन. ठीक आहे. बघा, जर ऑस्ट्रेलियाला आपण चौथं ऑप्शन दिलं तर हे 2 गेले सर. ठीक आहे. आता आपल्याकडे आहेत ऑप्शन पहिला आणि तिसरा. ठीक आहे सर. म्हणजे भारतचा जिम कॉर्बेट आहे. ओके सर, चालेल. भारताचा जिम कॉर्बेट आहे सर. ठीक आहे. इक्वेडॉरचं गॅलापागोस पाहिजे आपल्याला आन्सर. ठीक आहे. सो USAचं काय सर? ग्रँड कॅनियन. आणि ऑस्ट्रेलियाचे काय? ग्रेट बॅरियर रीफ. रीफ हा शब्द तुम्हाला जे समुद्र किनाऱ्याचे जे प्रदेश आहेत, म्हणजे जनरली आपण म्हणू शकतो ऑस्ट्रेलिया, इथे तुम्हाला प्रॉपर रीफ तुम्हाला तिथे मिळेल. ठीक आहे. सो असं तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकता की हा शब्द कुठे राहू शकतो, हा शब्द कुठे लॉजिकली फिट होऊ शकतो. कारण की ग्रँड कॅनन हा जो शब्द आहे, ठीक आहे, हा तुम्हाला USA मध्ये नक्कीच दिसेल. ठीक आहे. सो USA मध्ये नक्की दिसेल, तर ते असं लॉजिकली होतं. आता ना मी तुम्हाला सजेस्ट करेल थोडंसं UPSCचा सोर्स मी म्हणजे आय एम ॲक्च्युली UPSC टीचर, त्याच्यामुळे MPSC मधले सोर्सेस थोडेफार मी अवॉइड करतो आणि प्रॉपर UPSC सोर्सेस इथे तुम्हाला सजेस्ट करेल. जसं एक बुक आहे GC लिओंग. मला नेहमी प्रिलिम्समधून तिथे क्वेश्चन्स येताना दिसतात. म्हणजे माझा जे प्रिलिम्सचा अनुभव आहे, ठीक आहे, मी जेव्हा जेव्हा प्रिलिम्स पास केले राज्यसेवेच्या, तर GC लिओंगचा जो UPSCचा सोर्स होता तो नेहमी हेल्पफुल ठरायचा. तुम्ही ही पुस्तक इथे वापरू शकता फॉर जॉग्रफी. तिथे डायग्रॅमॅटिकली सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. ह्या सुद्धा गोष्टी तिथे तुम्हाला दिसतील. हां, आत्ता जरा महाराष्ट्राचा जॉग्रफी चालू झालेला आहे. आता इथे महाराष्ट्राच्या जॉग्रफीमध्ये काही लोकांना सगळं पाठ असतं. ज्या लोकांना पाठ नसलं माझ्यासारखं तरी चालेल, तुम्ही डील करू शकता. ठीक आहे. बघू लॉजिक. इन विच डिस्ट्रिक्ट इज द हेतवणे मेजर इरिगेशन स्कीम लोकेटेड. आता बघा, हे जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नसेल माहिती तर ह्याच्यात ऑब्व्हियसली तुम्ही शब्दांवरून असं नाही सांगू शकत की सिंधुदुर्ग, सातारा, बीड किंवा रायगड. ठीक आहे. आता जलसिंचन योजना आहे. हां, तुम्ही थोडंसं असं लावू शकता की इरिगेशन स्कीम कुठल्या म्हणजे याला मला जास्ती गरजेचं आहे. तर जर मी इथे आता पाहिलं तर हेतवणे, सातारा, बीड, रायगड आणि सिंधुदुर्ग इथे यांनी 2 कोकणातले नावं दिलेले आहेत. तर तुम्ही जरा कॉमन इलिमिनेशन शब्दांचं थोडंसं खेळ करून तुम्ही असं लॉजिक लावू शकता की सर इथे बघा सातारा आणि बीड हे 2 जरा वेगळे वेगळे आहेत. सिंधुदुर्ग आणि रायगड
हे सर मला वाटतं आहे की मी लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, आता मी एकदम ऑनेस्टली सांगतो की जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही जा की टिक करा, अदरवाईज नसेल तर तुम्ही यू कॅन चूज सिंधुदुर्ग और रायगड. तसं याचा आन्सर जर तुम्ही पाहिलं आन्सर कीनुसार तर म्हणजे MPSCने रायगड दिले. ठीक आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आन्सर रायगड आहे. पण मला हे सांगायचे की तुम्हाला जर गोष्टी पाठ असतील तर ठीक, नसतील तर तुम्ही मेजर गोल्स बघून यू कॅन स्किप द क्वेश्चन, नो प्रॉब्लेम. पण जे MPSCचे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत असतात. आता हा व्हिडिओ असे मुलं जर बघत असतील की ज्यांची पहिल्यांदा आहे 28 सप्टेंबरला एक्झाम, तर तुम्ही अशा प्रश्नाला घाबरू नका. असे प्रश्न तुमची कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही बाहेर आहात किंवा तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार नाही. जनरली हे असे प्रश्न तुम्ही चुकवत आहात किंवा सोडत आहात तरी ठीक आहे, इट्स नॉट अ बिग डील. कारण की जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही काय याच्यात अजून इनपुट देऊ शकता. ठीक आहे, चला तर 20 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे सर, आता बघा आपण 3 ऑप्शन इथे सारखे असतील, एक ऑप्शन जरा वेगळं असेल. नॉट म्हटलंय सर. पार्टिकल्स ऑफ मेनी साइजेस आर ऑर्गनाइज इन अ सिंगल रॉक लेयर. ठीक आहे, सेडिमेंटेशन म्हटलंय तर ऑर्गनाइज राहील. रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड. बापरे. फॉसिल्स आर मेनली फाउंड इन रॉक्स. ही गोष्ट खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात सेडिमेंटेशन होत आहे म्हणजे ऑब्व्हियसली फॉसिल्स तुम्हाला इथे मिळणार, म्हणजे जीवा अवशेष. ठीक आहे सर. रॉक्स आर सॉफ्ट सो दॅट दे वेअर आउट क्विकली. फॉसिल्स आहेत आणि रॉक्स आर सॉफ्ट, ह्या दोन्ही गोष्टी एकासोबत आपण जाताना बघू शकतो. ठीक आहे, म्हणजे दे आर इन द सेम सिंक्रोनायझेशन. आता ना सिंगल हे पण वाटत नाही, पण रॉक्स आर ह्यूज आणि हार्ड, इथे 2 इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहेत जे थोडंसं चुकीचे वाटत आहेत की मोठे पण असतील आणि हार्ड पण असतील. म्हणजे सर एक तर सेकंड बरोबर राहील किंवा फोर्थ बरोबर राहील. ठीक आहे. दुसरी गोष्ट सेकंडमध्ये जर तुम्ही बघाल तर ह्यूज पण म्हटलं आहे आणि हार्ड पण म्हटलं आहे. दुसरी गोष्ट इथे बघा, छोटे छोटे मेनी सायझेसचे पार्टिकल्स असतात जे सिंगल रॉक लेअरमध्ये येतात. तर अशा सेडिमेंटेशनसाठी मोठे रॉक्स बनणे थोडासा अवघड असतो, त्याच्यामुळे आपण सेकंड ऑप्शनला निवडूया. ठीक आहे. सो 20च्या सेकंड आय विल गो विथ द सेकंड ऑप्शन. बाकीचे ह्या गोष्टी एकासोबत मॅच करतायत, म्हणजे मेनली फाउंड इन रॉक्स, ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे. रॉक्स आर सॉफ्ट सो दे विअर आउट क्विकली, हे पण गोष्ट ठीक आहे. पहिला पण गोष्ट ठीक आहे की सिंगल रॉक लेयर्समध्ये येतात. पुन्हा सांगतो की त्या सोर्समधून ह्या गोष्टी एकदम टेक्निकली क्लिअर होतात, सो तुम्ही तो सोर्स जाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मी GC लिऑंगचा एक समरी व्हिडिओ बनवून तुमचा म्हणजे अपलोड करेल, म्हणजे तुम्हाला पुस्तक न वाचताही त्या गोष्टी डिस्कस करता येईल. ठीक आहे. येस, दॅट कॅन बी गुड आयडिया. आपण तसं करू शकतो. ठीक आहे, चालेल. बापरे. MPSC ॲट इट्स बेस्ट. ठीक आहे. तर बघा, म्हणजे मी MPSCला घाबरायचो बिकॉज ऑफ दिस थिंग्स. ठीक आहे. 1981, 1991, 2001, 2011, 1981, 91, 2001 आणि 11. इथे तुम्ही थोडंसं लॉजिकली जाऊ शकता. मृत्यू दर हजारीत, म्हणजे मला तरी वाटतं की जसं जसं आपण डेव्हलप झालो आहे तसं तसं मृत्यूदर कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे सर. म्हणजे बघा 81, 91, 2001 आणि 11. जर मी असा लॉजिक लावला समजा की 11ला सगळ्यात कमी नंबर जर दिलं तर काय होईल सर? 11ला सगळ्यात कमी नंबर, बाप रे, म्हणजे 07. सर तुम्ही असं लॉजिक का बरं लावताय? कारण की यार 11मध्ये आपण थोडंसं चांगलं डेव्हलप होतो, म्हणजे तिथे ऑब्व्हियसली मृत्यूदर काय पाहिजे? कालांतराने हळूहळू मृत्यूदर आपला कमी झालेला आहे ड्यू टू अवेलेबल ऑप्शन्स ऑफ मेडिसिन्स. ठीक आहे. चला लावून द्या सर. 2001मध्ये जर मी पाहिलं तर सर ऑब्व्हियसली थोडंसं कमी करा. ठीक आहे. 91मध्ये सर जरा वाढवा आणि इथे तर जास्ती, म्हणजे मी 1, 2, 3, 4 ह्या ऑप्शनसोबत जाणार. ठीक आहे. चला, असा आहे एक खेळ. कधी कधी ना एक टेक्निक अजून कामात येतं. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. आता मी तुम्हाला हे वापराच असं म्हणणार नाही, पण आम्ही ट्राय करायचो आणि मोस्टली ह्या गोष्टी होऊन जायचे. ठीक आहे. चला बघा काय सर, 1-1. ठीक आहे.
आता सर आपल्याकडे किती ऑप्शन्स राहिले, पहिला आणि तिसरा. जर तुम्ही बघाल लास्ट याच्यामध्ये सगळे वेगळं आहे, याच्यामध्ये सर 2 तुम्हाला कॉमन दिसतील. ह्याच्यामध्ये पहिला आहे, दुसरं खूप वेळा दिसत नाही आहे, ठीक आहे, आपण त्याला एलिमिनेट करून देऊ. तिसरं आता बघा, चौथं आहे इथे 2 वेळा, ठीक आहे, आणि इथे नाही, इथे ही गोष्ट लॉजिक कॉमन एलिमिनेशन टेक्निकने बसत नाही. इथे तुम्हाला नॉर्मल नॉलेज वापरावं लागेल. आणि याच्यापेक्षा बेस्ट लॉजिक असं आहे, जसं जसं वर्ष वाढले तसे तसे काय होत आहे, तर मृत्यूदर कमी होत आहे. सिम्पल, ठीक आहे. जिथे फिट होईल ना तिथे मी तुम्हाला नक्की सांगेल एक एलिमिनेशनची टेक्निक असते. पण आता हे टेक्निक्स आणि ट्रिक्स तेवढे आता व्हॅलिड होत नाही, कारण की बोर्ड पण सतर्क झालेला आहे. ठीक आहे, चला. डिस्पर्स सेटलमेंट हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आपण याच्या आधी पाहिलं होतं की सिटीमध्ये डिस्पर्स असतं का अर्बन सेटलमेंटमध्ये नाही. तर डिस्पर्स म्हणजे काय, पहिला शब्द जर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल विखुरलेल्या वसाहत. आता बघा, ठीक आहे सर. डिस्पर्स सेटलमेंट हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा कोणते करेक्ट आहेत. ओके, डिस्पर्स सेटलमेंटचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे करेक्ट आहेत. चालेल. हिली एरिया बरोबर, ग्रासलँड, डेन्स फॉरेस्ट ड्यू टू फिजिकल अँड एन्व्हायरमेंटल अनफेवरेबल कंडिशन, अगदी बरोबर सर. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन दिस सेटलमेंट इज आयसोलेटेड. आयसोलेटेडचा दुसरा अर्थ असतो डिस्पर्स्ड. तर मला कोणत्याही हालतीत बी पाहिजे. इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ए पण मला पाहिजे. ए आणि बी आता सगळीकडे. ड्यू टू रिव्हर, माउंटेन रेंजेस, रोड्स, रेल्वे. बाप रे. ड्यू टू रिव्हर, माउंटेन रेंजेस अँड रोड, रेल्वे लाईन्स, द क्लस्टर्स ऑफ द हाऊसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मला जॉब होती आणि आईवडील खूप श्रीमंत होते, त्याच्यामुळे मी खूप गरीब राहिलो. काय संबंध आहे का. ठीक आहे. रिव्हर, माउंटेन रेंजेस, रोड्स, रेल्वे लाईन्समुळे आपण जवळ येतो. ठीक आहे, दूर जात नाही. ओके, चला. ते सेटलमेंट आर फाउंड इन प्लेन्स अँड फर्टाईल जर एरिया असेल म्हणजे ऑब्व्हियसली चांगला क्लासमध्ये मुलं तर असणारच ना. मुलं कमी आहेत म्हणजे नक्कीच क्लासमध्ये थोडंफार काहीतरी गडबड असेल किंवा ते नवीन असेल. ठीक आहे. आता इथे तुम्हाला फर्टाईल सॉईल आणि प्लेन्स मिळणार आणि लोक दूर दूर असणार का, ऑब्व्हियसली नो. ठीक आहे, तर हा गेला ऑप्शन नंबर सेकंड. ए आणि बी विल बी युअर आन्सर. हं. 23 काय आहे. 23 बघा. Which of the following is not the tributary of river Sindhu? ठीक आहे. 23चा थर्ड आपण म्हणू शकतो सोन, कारण की हे कुठे जातं सर, खालून जातं यमुना. बाकी रवी, बियास, चिनाब, सतलज, इंडस एका याला आहेत. ठीक आहे, चालेल सर. बघा नदीवर आलेला आहे प्रश्न, सोपा आहे. विच टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न इज फाउंड इन द महाराष्ट्र. आता सगळ्यात पहिले ड्रेनेज पॅटर्न म्हणजे समजून घ्या की वृक्षाकार म्हणजे असं राहील तो ट्री सारखा. ठीक आहे, असं आहे का सर, कुठे आहे. फाउंड इन महाराष्ट्र. ऑब्वियसली आता जिथे नदी आहे जसं गोदावरी आहे तिथे हे राहील. हो सर, मोठ्या नद्यांना असतो. पॅरलल, इंडेफिनाइट अँड ट्रेलिस. ट्रेलिस म्हणजे जाळीसारखा असतो. ठीक आहे. आता ना ज्यांना खूप चांगलं नॉलेज असेल त्यांना हे पण माहीत असेल की कोणत्या नद्यावर हे आहेत. ठीक आहे. आता बेसिक बघा, प्रिलिम्स आहे, प्रिलिम्ससारखं घ्या. खूप जास्त नॉलेज इथे तुम्हाला, मला नाही वाटत की खूप जास्त नॉलेज पाहिजे प्रश्न सोडवायला. सर मला ए पण पाहिजे. आता इथे ऑब्व्हियसली असा ऑप्शन्समध्ये तुम्ही ऑल ऑफ द अबावला जाऊ शकता, कारण की कुठे ना कुठे तुम्हाला तो पॅटर्न मिळेलच. ठीक आहे. सो थोडंसं मॅक्झिमम ऑप्शन्स तुम्ही निवडा, माझं तरी सजेशन राहील, कारण की कुठे ना कुठे ती नदी आढळते की जिथे ते तुम्हाला सगळे ड्रेनेज पॅटर्न दिसतील. ठीक आहे. रेडियल जसं तुम्ही पाहिलं इथे दिलं नाही, रेडियल तुम्हाला अमरकंटकमध्ये दिसेल जो महाराष्ट्रात नाही आहे. ठीक आहे. तर मोस्टली सगळीकडे असतं. चला,
आता हे बघा, जरा स्टेटमेंटवर आहेत, कोणते करेक्ट ऑप्शन आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे सर. अकॉर्डिंग टू फायनल सेन्सस मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट हॅड द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी इन महाराष्ट्र. बाप रे. ठीक आहे सर, बघू. अकॉर्डिंग टू द फायनल सेन्सस ऑफ 2011 कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इज द 5th मोस्ट डेन्सली पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. असे प्रश्न नवीन मुलांनी कसे डील करायचे, किंवा असे प्रश्न अशा मुलांनी कसे डील करायचे सर, की जिथे म्हणजे त्यांना कमी इन्फॉर्मेशन आहे तरी पण आम्हाला प्रिलिम्स काढायचं आहे. बघू, ट्राय करू. ठीक आहे. मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्टला हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी राहण्याचे चान्सेस आहेत का सर? आहेत. म्हणजे मी थोडंसं ह्या ऑप्शनला नाही जाणार. माझे 2 ऑप्शन कमी झाले. आता बघा, 2 ऑप्शन कमी झाले म्हटल्यावर असं होऊ शकतं की तुमची बरोबर होण्याची चान्सेस अजून 50% आली. आधी जे 25% होती. स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज फॉल्स. तर इथे आपण स्टेटमेंट एला हटवलं आहे. ठीक आहे. आता ना तुम्ही थोडंसं एक रिस्क घेऊन समजू शकता की इथे जर काही चुकलं तर होऊ शकतं 5thला चुकेल. ठीक आहे. कोल्हापूर 6th असेल, 7th असेल. पण आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो की बरोबर पण राहू शकतं आणि चूक पण राहू शकतं. तर जर तुम्हाला इथे लॉजिक मारायचं असेल तर तुम्ही ए आणि डीमधून मारू शकता. पण जनरली तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे आणि जर रिस्क घ्यायची असेल तर यू कॅन गो विथ द 4 की ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतील. आता ना तुम्हाला सांगतो, असे प्रश्न जनरली बुकमधून कव्हर होतात, तिथे त्यांचं ऑर्डर दिलं असतं. ठीक आहे. तर तुम्हाला एक लाईनीने ते ऑर्डर्स पाठ करावे लागतात. आणि हा जो प्रश्न आलेला आहे हा काही पहिल्यांदा आलेला नाही. ठीक आहे. तर ते प्रश्न तुम्ही जर रेग्युलर अभ्यासू असाल तर सुटून जातील. मला फक्त एवढं म्हणायचं की ह्याच्यात तुम्ही लॉजिकने 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकता, बाकी त्याच्या समोर तुम्ही वाढू शकत नाही. पण ठीक आहे, असू शकतं बरोबर असं समजून बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, तुम्ही असं जाऊ शकता. ठीक आहे. आन्सर कीनुसार याचे आन्सर 4 आहे. पण असं नसतं की आन्सर आपण सर तुम्हाला तर आन्सर माहीत असेल म्हणून तुम्ही 4 म्हणताय. मी नॅचरली तुम्हाला सांगतो की मला जर एकदम शुअर नसेल तरच मी त्याला चूक म्हणणार, अदरवाईज मी त्याला बरोबर घेऊन समोर चालत असतो. ठीक आहे. बाकी युअर चॉईस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. बघू. लक्षद्वीप आयलँड ग्रुप इज इन द अरेबियन सी. मला वाटतं प्रश्न सोपा आहे. आता हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. सांगा काय आन्सर. इंडियाज मॅरिटाईम बाउंड्री इज 12 नॉटिकल माइल्स फ्रॉम द कोस्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे. हे 12 नॉटिकल बरोबर आहे. अंदमान निकोबार लोकेटेड इन द बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे. इंडिया हॅज नॅचरल लँड बॉर्डर विथ द पाकिस्तान. म्हणजे भारताची पाकिस्तान व बांगलादेशबरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे. पाकिस्तान बरोबर आहे पण बांगलादेश बरोबर नाही. तर आय विल गो विथ द 4. बाकी हे बरोबर आहेत की हे अरेबियनमध्ये आहेत आणि ते बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत. ठीक आहे. सो इथे पुन्हा मॅपिंग्स आलेलं आहे. जिओग्राफी आपण घेऊ. मला असं तरी वाटतं की एक शॉर्ट रिव्हिजनचं व्हिडिओ GC लिऑंगचं तुम्हाला मी देतो, त्याच्यातून तुम्हाला ह्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही कवर करू शकता. ठीक आहे. सो आन्सर नंबर 4. Through which of the following factors the fishery development program is implemented effectively. ठीक है. फिशरी डेवलपमेंट, फिशरी सर्वे ऑफ इंडिया, नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड, डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग हार्बर्स अँड मिल मार्केटिंग. मांस बाजारपेठ. सांगा काय वाटतंय. मीट हा शब्दाचा जरा फिश सोबत संबंध वाटत नाही. डी कुठे. ठीक आहे सर. आता राहिलं पहिला आणि तिसरा. नॅशनल, अरे ऑब्वियसली फिशरी सर्वे, ऑब्वियसली. ठीक आहे. तर तिसरा हा आन्सर राहील. समजलंय का. बघा. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन युनायटेड स्टेट फ्रॉम द ऑप्शन बिलो. लॉंगेस्ट रिव्हर पण ऑप्शनमधून बघायचं आहे. या 4 मधून कोणती लॉंगेस्ट रिव्हर राहील.
ठीक आहे. आता बघा पुन्हा एकदा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आलेली आहे. ठीक आहे. आता बघा द स्नेक, द हडसन, द कोलंबिया, द मिसिसिपी. आन्सर इज द मिसिसिपी. ठीक आहे. ह्या सगळे क्वेश्चन डिस्कस करताना मला पुन्हा एकच पुस्तक आठवते, ती म्हणजे जी.सी. लिऑंग. ठीक आहे. मी तुम्हाला आजच ह्या गोष्टीचे ॲनालिसिस पाठवतो, तुम्ही एकदा नक्की बघाल. In relation to the Maharashtra, which statement are true as per 2011 सेन्सस? ओके सर. पॉप्युलेशन महाराष्ट्र सेकंड रँक आहे, डेन्सिटी 365, पुन्हा पाठांतर पाहिजे, लिटरसी एवढी आहे आणि सेक्स रेशो 9:5 आहे. ज्यांना माहीत असेल सगळ्या गोष्टी तेच ह्या गोष्टी सॉल्व करू शकतात. इथे आता लॉजिकने जर आपण पाहिलं सगळे पण बरोबर राहू शकतात. ठीक आहे. महाराष्ट्र रँक सेकंड आहे का? आता हा प्रश्न आहे सर, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे. सेकंड आहे का? ऑब्वियसली सेकंड आहे सर. ठीक आहे. ही गोष्ट बेसिकमध्ये येईल का? येऊ शकतं. म्हणजे मला तरी माहिती आहे, तर तुम्हाला माझं तेवढं वाचन नसतोच MPSCबद्दल, पण एवढं बेसिक माहीत असतं. ठीक आहे सर. सेक्स रेशो आपला थोडासा जास्ती आहे की कमी आहे याच्यावर डाऊट होऊ शकतं, कारण की आपण खूपच मागे नाही आहोत. लिटरसी ठीक आहे, डेन्सिटी एकदम ठीक आहे सर. ठीक आहे. सो आय विल गो विथ द फर्स्ट ऑप्शन. डी जरा चुकीचा आहे. ठीक आहे. ओके सर. का चुकीचं आहे का नाही हे तुम्ही जर 2-3 एक्झाम दिलं तर तुम्हाला समजून जाईल की सेक्स रेशो पण तुम्हाला पाठ होऊन जातात. ठीक आहे. आत्ता एक जरा सांगू का, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय काय तुम्हाला पाठ करायचं आहे, तुम्हाला तर समजलं असेल. ठीक आहे. पॉप्युलेशन डिस्ट्रिक्ट वाईज 2011च्या सर्वेचा इन्फॉर्मेशन. ठीक आहे. दुसरं सेक्स रेशो तुम्हाला पाठ करावं लागेल सर. हो. आणि रँकिंग कोण कितव्या नंबरवर आहे. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण जे म्हणतो ना डेमोग्राफिक जॉग्राफी, तिथून ह्या गोष्टी आपल्याला डिस्कस करून पाठ करावं लागेल. महाराष्ट्राबद्दल तरी आपल्याला माहीत पाहिजे की किती पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, किती लिटरसी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. एवढ्या गोष्टी पाठ करावं लागेल सर. पाठ होऊन जातात. 28 दिवस आहेत, आरामात आता होऊन जातात. ठीक आहे. एवढ्या गोष्टी जर आपण पाठ केलं ते गोष्टी अजून जरा सोपे होतील. कोल इज फाउंड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट? चंद्रपूर आपलं जय विदर्भवाला. ठीक आहे. बांदर, घोगस, तेलवासा, वाणी. बाउन्सर गेला सर प्रश्न. ठीक आहे. माहीत असेल तर अटेम्प्ट करा, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. माहिती आहे कोणाला कोल इज फाउंड ॲट विच? कोणाला इथून नाही? ठीक आहे. फॉलोइंग प्लेसेस इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. सो घोगुस, तेलवासा, वनी. वनी हे ॲक्च्युली प्लेस आहे चंद्रपूरकडे. ठीक आहे. वनी. तर फॉलोइंग प्लेस इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, याच्यामध्ये जर तुम्ही विदर्भाचे असाल तर थोडंसं तुम्ही लॉजिक लावू शकता की वनीमध्ये तर असं काही मला मिळालं नाही किंवा असं दिसत नाही इंडस्ट्री, पण बाकी ऑलमोस्ट आपण कवर करू शकतो. तर आय विल गो विथ द ऑप्शन ए, बी, सी. बाकी सर डी का नाही, कारण की डी पाहिलं आहे मला म्हणून माहिती आहे आणि हे सगळे थोडंफार सिमिलर वाटतात. सो आय विल गो विथ द ABC. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की काही इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे प्रश्न होते जे खरंच तुम्हाला माहीत पाहिजे आणि मोस्टली समजा 15 प्रश्न होते तर 15मधून आपण 12 जरी आणले बरोबर तरी चालेल. 2-3 प्रश्न नाही खूप वाचून बरोबर आले सर सोडून द्या, काय प्रॉब्लेम नाही. 10-12 करायचे एकदम बरोबर आणायचे, आरामात होऊन जातं. ठीक आहे. सो हे जॉग्रफीचं ॲनालिसिस होतं. आता मला जॉग्रफीचं ॲनालिसिस बघून काही गोष्टी तुम्हाला सांगायचं आहेत. ते म्हणजे बघा जी.सी. लिऑंगचे ॲनालिसिस, NCERTचे काही इम्पॉर्टंट मॅप्स आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातले काही जे डेमोग्राफिक जॉग्रफी आहेत ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला पाठ करावं लागेल. मी 1-2-3 व्हिडिओ बनवून घेतो. त्या 2-3 व्हिडिओवर आपल्याला असं समजेल की आपण कसं कोणत्या वेमध्ये जॉग्रफी प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा आणि हिंमत हारू नका. मी तुम्हाला सांगितलं आहे 10 क्वेश्चन्स बरोबर आणा, होऊन जाईल. ठीक आहे. चला, थँक्यू.